नमस्कार. वेल्दी माइंड्सच्या या भागात मी शशांक शिरीषकीतकर तुमचं स्वागत करतो. आजही आपल्याबरोबर आहेत समीर माचवे सर. आणि समीर सरांनी मागचा एपिसोड संपता एक असं असं एक सस्पेन्स ठेवला होता की मला जर प्रोड्युसर व्हायचं असेल तर त्यांच्याकडे आणखीन काही टिप्स आहेत. तर त्या काय टिप्स आहेत त्या ऐकूया आणि आपल्या भागाला सुरुवात करूया. सर, काय टिप्स आहेत? आधीच्या भागात आपण जशी चर्चा केली की प्रोड्युसर होण्यासाठी एक फायनान्स पाहिजे. राईट. बट फायनान्स अलोन त्यांनी आपल्याला सक्सेस मिळणार नाही आहे. कारण आपण प्रोड्युसर का होतो आहे मुळात, तर जी काही कलाकृती आपण फिल्म बनवणार आहोत ती फिल्म अल्टिमेटली लोकांनी बघितली पाहिजे. त्याला एक चांगला प्रतिसाद किंवा बॉक्स ऑफिस हिट असं आपण म्हणूयात ते व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जरी असं आय डोंट नो की हे गैरसमज असू शकेल की हा प्रोड्युसरचा रोल नाही आहे की ती फिल्म विकणे. पण मला असं वाटतं की when you become a producer, you become a businessman. You are ultimately an entrepreneur. राईट. आणि कुठल्याही बिझनेसमनसाठी एक प्रमुख गोष्ट ही आहे की त्याला सेलिंग यायलाच पाहिजे. आणि मला असं कुठंतरी वाटतं की जे लोक काम करतायत, आयदर दे आर इन अ जॉब किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत तुमच्या माझ्यासारखे लोक, ते सेल्स शिकत नाहीत. बरं. तर सेल्स शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कुठलाही व्यवसाय जेव्हा करता तेव्हा तो तुम्हाला सेल करताच यायला पाहिजे. सो इथे व्हेन यू बिकम अ प्रोड्युसर तुमचं प्रॉडक्ट आहे ती फिल्म. राईट. तर ती तुम्हाला सेल करता यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पहिले स्वतःला तयार करायला लागेल की मला सेल्स यायला पाहिजेत. तुमचं नेटवर्किंग तयार पाहिजे जेणेकरून तुम्ही फिल्म बनवताय एवढं जरी लोकांना कळलं की दे शुड बी वॉन्टिंग की अरे फिल्म कधी बनवताय तुम्ही, मी विकत घ्यायला तयार आहे. अशी एक वातावरण निर्मिती आपल्याला करता यायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या बिझनेसेसचा गाभा हा सेल्स असतो. आणि अनफॉर्च्युनेटली आपण सेल्स शिकत नाही. आपल्याला त्याची भीती वाटते. कुठेतरी आपल्याला असं वाटतं की रिजेक्शन होईल. आणि सेल्स शिकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे इफ यू आर ऑन अ जर्नी टू बिकम अ प्रोड्युसर, हे पण एन्श्युअर करा की तुमच्या सगळ्या या शेड्यूलमध्ये कुठेतरी तुम्ही काहीतरी विकताय. राईट. किंवा विकण्यासाठी जी काही स्किल सेट्स लागतात, जी मानसिकता लागते, ती पण डेव्हलप करणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही आता हे जे विकणं गरजेचं आहे हे जे म्हणालात ना, त्याचं एक मी थोडक्यात पटकन एक गमतीशीर उदाहरण देतो आणि मग आपण विषयाला हात घालू. एक होतकरू दिग्दर्शक एका प्रोड्युसरकडे गेला आणि त्याच्याकडे खूप पैसे होते. तो म्हणाला की हा चल मी लावतो ना पैसे. म्हणून त्यांनी फिल्म लिहिली, डायरेक्ट केली, सगळी फिल्म रेडी केली, एडिट करून त्या प्रोड्युसरला बोलावलं पुन्हा, सर तुम्ही एवढा पैसा लावलात बघा ही फिल्म कशी झाली. आणि मग त्यानंतर त्या प्रोड्युसरला डायरेक्टरने विचारलं की सर आता ह्याचा रिलीजचा काय प्लॅन, ही विकायची कशी बाहेर, सेल कशी करायची. तो म्हणाला मला कुठं विकायचे, मला घरच्या थिएटरमध्ये स्वतःला बघायचे म्हणून तयार केली मी. तर जो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करता हा त्याचा उपयोगच काही होणार नसेल तर तो काय इन्व्हेस्ट करताय. जे तुम्ही आता विकावं कसं हे म्हणालात त्याच्यानं मला हे आठवलं की ती विकणं तितकीच गरजेची आहे. नाहीतर त्याची क्रिएटिव्हिटी पण बोंबलली, त्याचा जो एक डायरेक्टर म्हणून डेब्यू झाला असता तोही झाला नाही. ॲक्टर्सचंही असं होईल की हे बघणार कुठे, तर तो एक माणूस जो आहे तो घरच्या थिएटरला बघणार आहे. म्हणजे त्याचा एकंदर हा सगळा जो काही एक्सरसाइज केला त्यातनं विक्री काहीच झाली नाही आणि त्यातनं जनरेट काहीच झालं नाही. आता हे जे काही आपण श्रीमंती किंवा एक वेल्थ क्रिएशन म्हणतो आहे त्याच्या नेमक्या स्टेप्स काय आहेत आणि याच्यासाठी मुळात खूप पैसा असावा लागतो का हो? म्हणजे आज आता माझ्याकडे काही एक्स अमाऊंट असेल पण एक कदाचित दुसरा कोणी असेल जो अगदी नुकतं करिअर सुरू झालेलं आहे किंवा ज्याचं 40-50 उलटलेली आहे, पैसे खूप कमी आहेत पण त्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. तर ह्याच्यासाठी मुळात पैसा किती लागतो, वेळ किती लागतो, किती वर्ष इन्व्हेस्टेड राहावं लागतं आणि कशा कशा पद्धतीने इन्व्हेस्टेड राहता येतं. ओके. सो सगळ्यात पहिलं आपण हे डिफाईन करू की श्रीमंत होणं म्हणजे नक्की काय. खूप वेळा ह्याच्याबद्दलच गैरसमज आहेत. राईट. सो आत्ता लोकांना काय वाटतं श्रीमंत म्हणजे काय, खूप मोठं घर आहे किंवा बंगला आहे, 4-5 गाड्या आहेत, राईट, खूप सारे क्लब मेंबरशिप्स आहेत आणि ब्रँडेड क्लोथ्स घालून मिरवणारा माणूस म्हणजे श्रीमंत. ही एक टिपिकल संकल्पना आपली आहे. साचे आपले आहेत ते. अनफॉर्च्युनेटली हे श्रीमंत होणं नाही. बरं. हे श्रीमंत दिसणं आहे. हां. आणि दुसरा प्रश्न जर आपल्याला विचारायचा आहे तर मला कधी कळेल की मी श्रीमंत झालोय आता, त्याचं मोजमाप काय. जसं आपण ट्रॅव्हल करतो की आता मी नाशिकहून ठाण्याला आलो, ठाण्याला आल्यावर ठाण्याचा बोर्ड दिसला की मला कळतं की आय हॅव अराइव्हड. बरोबर. तसं तुम्हाला कधी कळणार की आता मी झालो श्रीमंत. सो त्याच्यासाठी पहिले हे डिफाईन करायला लागेल की श्रीमंत म्हणजे कोण आणि त्या माणसासाठी. एक्झॅक्टली प्रत्येकासाठी. बरं.
आता ते डिफाईन करायच्या आधी मी एक स्टेप मागे जातो आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो की नक्की जर श्रीमंत व्हायचे असेल तर त्याच्या स्टेप्स काय आहेत. राईट. तर त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा आहे तो आहे खर्च आणि नॉट इन्कम. ओके. अनफॉर्च्युनेटली सगळी एनर्जी इन्कमवर माणूस देतो. तो सकाळपासून रात्रीपर्यंत राबतो की इन्कम वाढेल आणि इव्हेंच्युअली ते सगळे पैसे तो खर्च करून टाकतो. सो तुम्ही खूप पैसे कमवले आणि ते खूप पैसे खर्च केले आणि फायनली यू आर स्टील लिव्हिंग दी लाईफ विच यू ॲक्च्युली डोंट वॉन्ट टू लिव्ह. तुम्हाला ती आयुष्यात जगताना आलं जे तुम्हाला खरं जगायचं आहे. कारण पैसा आला आणि पैसा गेला तर त्याचा उपयोग नाही. म्हणून पहिलं आपण हे डिफाईन करूयात की खर्च किती पाहिजे. तर ज्या माणसाचा इन्कम जास्त आहे तो लवकर श्रीमंत होत नाही. बरोबर. तर ज्या माणसाचा खर्च कमी आहे तो लवकर श्रीमंत होतो. पण सर इथे एक माझ्या मनात शंका ही आली की आता जे आपल्याकडचे बिलिनियर्स आहेत, अंबानी आहेत, राईट, त्यांचे काय खर्च कमी आहेत? नाही, पण त्यांचे रिसोर्सेस पण तेवढे जास्त आहेत. राईट. आणि गंमत काय, आता अंबानींचंच उदाहरण घेतलं तर आपण हे बघूयात की what is happening in his life that is not happening in my life or your life or on the common man's side. त्याच्यासाठी कमिंग बॅक टू दी एक्सपेन्सेस. बरं. श्रीमंत म्हणजे कोण, तर त्याचा जो काही घर खर्च आहे, जो काही जगण्यासाठी तो पैसा वापरतोय तो पैसा अशा मार्गातून येतोय ज्याच्यासाठी तो काम करत नाही. बरं. म्हणजे काय की मी समजा 50,000 रुपये महिन्याला कमवतो, त्या 50,000 रुपयामधनं माझा खर्च, तुम्ही पण 50 कमवता असं आपण एक उदाहरण घेऊ, माझा खर्च त्या 50,000मधनं 40,000 आहे. बरं. आणि तुमचा खर्च 20,000 आहे. तुम्ही वरची रक्कम गुंतवताय, मी माझी वरची रक्कम गुंतवतोय. एक पॉईंट असा येणार आहे की ज्याच्यामध्ये माझा जो खर्च आहे 40,000चा तो भागवण्यासाठी ती गुंतवणूक एवढी आता झाली आहे की त्यातनं मला पॅसिव्ह इन्कम मिळून 40,000 रुपये माझ्या घरात येतील. मी काम नाही केलं तरी चालेल. राईट. आणि तुमच्या केसमध्ये समजा तुमचा खर्च 25,000 आहे, तर कोणाच्या केसमध्ये पॅसिव्ह इन्कम लवकर येईल ज्याचा खर्च कमी आहे. तुमचा पॅसिव्ह इन्कम लवकर येणार, माझा उशिरा येणार, कारण मला ॲसेट तेवढा बिल्ड करायला लागेल जो 40,000चा कॅश फ्लो टाकेल. राईट. आणि ज्याचा खर्च 15,000 आहे त्याचा अजून लवकर होईल. राईट. सो श्रीमंत होणं म्हणजे काय, तर इफ तुमचा जो खर्च आहे घर खर्च त्याच्यापेक्षा जास्त तुमचा पॅसिव्ह इन्कम झाला की तुम्ही श्रीमंत झाले. अच्छा अच्छा. ओके. बरं बरं बरं. म्हणजे काय करतोय आपण की आपण असं काहीतरी करतोय की जिथे मी काम न करता पैसा जनरेट होतोय आणि त्या पैशावरती माझा उदरनिर्वाह होणार आहे किंवा माझी जी काही क्वालिटी ऑफ लाईफस्टाईल आहे, मग मी 20,000 जगत असेल नाही तर 20 लाखात जगत असेल, ते पैसे आणण्यासाठी मला काम करावं लागत नाही. राईट. ते ऑटोमॅटिक येतात. राईट. राईट. आता अंबानींच्या केसमध्ये त्यांना जे पैसे येत आहेत वेगवेगळ्या बिझनेसेसमधनं, बरोबर, तेच इतके जास्त आहेत की तेवढा त्यांचा खर्च आहे. ही कॅनॉट इन्क्रीज हिज एक्सपेन्सेस बियॉन्ड अ सर्टन लिमिट. करेक्ट. त्यामुळे नॅचरली तो कमीच राहतो. एक्झॅक्टली. सो ते काय, अन्न तर ते सेम खाणार आहेत, फक्त हायर क्वालिटीचं खातील. बरोबर. बट अल्टिमेटली ही हॅज क्रिएटेड सो मेनी सोर्सेस दॅट त्याच्यातनं येणारा कॅश फ्लो इज मच मोर दॅन हिज मंथली एक्सपेन्सेस, इवन इफ द एक्सपेन्सेस आर मच मच हायर. सो डझंट मॅटर. राईट. म्हणून मग तिथे कॉम्प्रोमाइज खरं तर नाहीये. ती नाही, हां, देयर इज नो कॉम्प्रोमाइज. देयर इज नो कॉम्प्रोमाइज. आणि आपल्या आयुष्यात सुद्धा पुन्हा तेही सब्जेक्टिव्ह आहे की कॉम्प्रोमाइज कशाला म्हणायचं. एक्झॅक्टली. मी एखाद्या एक्स ब्रँडचा वापरतोय तर उद्या मी वाय ब्रँडचा वापरला तर त्याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही. आपल्याला मुळात काय दिसतंय चांगलं आणि आपण आत्ता किती छान सस्टेन करू शकतोय हे नाही तर ते वापरून, तर त्या कॉम्प्रोमाइज त्याला म्हणण्यात अर्थ नाही खरं तर. तर आता हे तर कळलं मला की आपले खर्च मिनिमम आपण ठेवले की आपोआपच आपण जास्त श्रीमंतीकडे जाणार आहोत. पण मी बेसिक सगळ्या फॉर्म्युला सगळ्यांसाठी सेमच आहे बरं का. आधी शिक्षणही घ्यावं लागणार आहे, तुम्हाला एक नोकरी पण करावीच लागणार आहे, कारण जो पहिला गुंतवायचे 1,000 रुपये जरी असतील तरी ते 1,000 रुपये सुद्धा स्वतःलाच कमवायचे आहेत. तर तिथे कुठेही सुटका नाही आहे आपल्याला, ते करावेच लागणार आहेत, त्या सगळे कष्ट घ्यायचेच आहेत. पण ते कमावलेले 1,000 असतील, मग ते 10,000 असतील, 1,00,000 असतील, 1 कोटी असतील, तर ते कुठे इन्व्हेस्ट करा याच्या स्टेप्स सर सांगतायत आता. तर हे तर कळलं आम्हाला की आम्हाला खर्च कमी करायचे आहे, राईट, म्हणजे आपोआपच आपलं इन्कम वाढणार आहे. पण ह्याच्यानंतरची स्टेप काय, पुढे खर्च कुठे करायचे? कमी म्हणजे कशावर? जगण्यावरती खर्च मी सुरुवातीला कमी केला. बरं. आता माझ्याकडे जे पैसे उरलेत ते पण मला कुठेतरी गुंतवायला लागतील. आता आपण असं बघतो की मध्यमवर्गीयांच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय असतात.
आणि श्रीमंतांच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत असतात. हे आपल्या समाजामध्ये चित्र आहे आणि हे जगात कुठेही गेलं तरी असंच चित्र आहे. याचं कारण काय? याची 2 कारणं आहेत. पहिलं, शाळा कॉलेजमध्ये त्याच मध्यमवर्गीयांची त्याच श्रीमंतांची मुलं सेम शाळा कॉलेजमध्ये जात असतील तरी घरी ते वेगवेगळे असतात. राईट राईट. कारण शाळा कॉलेजमध्ये पैशाबद्दल शिकवलं जात नाही, नंबर 1. आणि नंबर 2, श्रीमंत लोकांचे आईबाप त्यांच्या मुलांना काहीतरी शिकवतात आणि मध्यमवर्गीयांचे आईबाप त्यांच्या मुलांना काहीतरी शिकवतात पैशाबद्दल. बरोबर. हे दोन्ही एज्युकेशन्स वेगवेगळे आहेत. म्हणून श्रीमंतांच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत होतात आणि मध्यमवर्गीयांच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय होतात. मग हे आपल्याला जर कळलं की श्रीमंत आईबाप त्यांच्या मुलांना काय शिकवतात आणि ते आपण आपल्या मुलांना शिकवलं तर आपोआप श्रीमंत होतील. मग ते काय शिकवतात? तर हा सेकंड पार्ट आता, की खर्च कमी ठेवा. मग उरलेले पैसे काय करायचे? तर ते अशा गोष्टीत खर्च करा किंवा गुंतवा की ज्याच्यामुळे तुमच्या खिशात अजून पैसे येतील. बरं. त्याला म्हणतात ॲसेट. आता होतं काय की मध्यमवर्गीय माणूस काय करतो? आपण एक टिपिकल, त्याला नोकरी लागली की आता आईबाप मागे लागतात की आता झालं, तुला चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लागली, लग्न कर. मग लग्न करण्यासाठी क्रायटेरिया काय? एक मुलगी पाहिजे, त्याच्याहून मोठे क्रायटेरिया काय? घर पाहिजे आणि गाडी पाहिजे. सो यू शुड लुक रिच, की सगळं तुम्ही सेटल्ड आहात. आपल्याकडे आपल्या समाजामध्ये सेटल होणे हा एक मोठा सिंड्रोम आहे, एक पॅराडाईम आहे. कधी सेटल होईल ह्याच्या मागे सगळा पैसा खर्च करून टाक. मग सेटल होण्यासाठी घर घ्यायचं आणि गाडी घ्यायची. आता प्रश्न हा आहे की तुम्ही घर घेतलं तर त्या घर घेतल्यामुळे तुमच्या खिशामध्ये पैसे येत आहेत की खिशामधनं पैसे बाहेर जात आहेत? राईट. लोन असेल, पैसे खिशातनं बाहेर जाणार आहे. लोन नसलं तरी त्या घर मेंटेन करायला तुम्हाला खर्च आहे. बरोबर. मग घर घेणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण वेळ चुकीची असू शकते. अच्छा. करिअरच्या कुठल्या टप्प्यात तुम्ही कुठली इन्व्हेस्टमेंट करताय? जे तुम्ही आय थिंक दुसऱ्या भागातही सांगितलं होतं, एक ते रिझनिंग त्याचं असलं पाहिजे. राईट. सो मी काय करायचंय तर अशा गोष्टी गोळा करायच्या ज्याच्यामुळे माझ्या खिशात पैसे येतील. बरं. म्हणजे त्याला म्हणतात ॲसेट. आणि ते गोळा करत 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 इव्हेंच्युअली माझा कॅश फ्लो वाढणार आहे. म्हणजे मी नोकरी करतोय, 50,000 रुपये मला पगार आहे, 20-25 हजारात मी जगतोय, 20-25 हजाराची मी ॲसेट्स घेतली. मग ते सोनं असेल, आपण 4 ॲसेट बघितले होते. बरोबर. सोनं असेल, फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट असेल, रिअल इस्टेट असेल, नाही तर इक्विटी असेल. बरोबर. कुठलंही घ्या. मग त्या पैसे ते वाढले त्या ॲसेट्समध्ये की मग अशा गोष्टी गोळा करायच्या ज्या माझ्या खिशातनं पैसे काढून घेतील. बरं. मग गाडी घ्यायची, मग फोन घ्यायचा, मग हे घ्यायचं. आता हे जे करावं लागतं याच्यासाठी थांबावं लागतं आणि ती थांबायची तयारी नाही. आपल्याला उद्या सकाळी श्रीमंत व्हायचं आणि मग ते जमत नाही, कारण ते इट इज लाईक माउंट एव्हरेस्ट. मग मधला मार्ग काय? श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसा. राईट. बँकेत जा, लोन घ्या, गाडी घ्या, घर घ्या. मग त्या नुसतं घर घेऊन होत नाही, मग त्याच्यात फर्निचर भरा. फर्निचर भरलं की समाजाला कसं कळणार? मग एक मोठं प्रोग्राम ठेवा, वास्तुशांती ठेवा, तो ढोल बडवा आणि मग इव्हेंच्युअली व्हॉट दी हाऊस इज डुईंग, तुमच्या खिशातनं तो EMI 20 वर्ष काढून घेतोय. बरोबर आहे. ह्याऐवजी जर तुम्ही फोकस केलं की ॲसेट्स, आणि श्रीमंत लोक एक्झॅक्टली हेच शिकवतात. मध्यमवर्गीय माणसांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना ॲसेट आणि लायबिलिटी यातला फरक कळत नाही. ॲसेट म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकेल, लायबिलिटी म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशातनं पैसे काढून घेईल. बरं. मग ह्या म्हणजे आता हे वर्गीकरण करणं आम्हाला सगळ्यांना करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. नेमकं माझ्याकडे हातात काय आहे? म्हणजे ती वस्तू असेल, ते घर असेल, ती गाडी असेल, एखादा बिझनेस असेल, काही असेल, त्यातनं माझ्याकडे पैसा येतोय का आणि तो वाढतोय का? किंवा एखादी गोष्ट घेतल्याने मी आता हा खर्च आता झालं माझं, ह्याच्यातनं आता ह्याच्यात किंमत ह्याची कमीच होणार आहे, ह्याची काही वाढणार नाही, यातनं पैसा जनरेट होणार नाही आहे. हे आम्हाला मुळात वर्गीकरण करणं आता गरजेचं आहे, आत्ता आमच्या पिढीला तरी. कारण मागच्या पिढीला हे शिक्षण नव्हतं, त्यांना कोणी सांगणारं नव्हतं, त्यामुळे त्यांनी हे केलेलं नाही आहे. त्यामुळे जसं आपण म्हटलं तसं की ते आनंदी होते, तेवढं त्यांचं एक चौकट होती, त्या चौकटीत ते आनंदी होते. आणि आता मला जास्त असं वाटतं की ह्याच्यात मग रिस्की नेमकं काय आहे? कारण ह्याच्यात लिटिगेशन, केसेस या सगळ्या इतर गोष्टींमध्ये होतात, पण जे आपण नेमकं बोलतो आहे त्याच्यात खरं तर अजिबातच रिस्क नाही आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीनं जास्त ॲसेट्स निर्माण करणं गरजेचं आहे का? सो ॲसेट निर्माण करताना पण बरेच कन्सिडरेशन्स असणार आहेत. सो कदाचित आपण कुठल्या तरी पुढच्या एपिसोडमध्ये ते बोलूयात, पण तुर्तास मला असं वाटतं की आपण एक व्ह्युअर्सला होमवर्क द्यावा. अच्छा. की सगळ्यांनी बसून तुमच्या याद्या बनवा. करेक्ट. एक कागद घ्या, एक मध्ये रेघ ओढा,
डाव्या बाजूला ॲसेट लिहा वरती, उजव्या बाजूला लायबिलिटी लिहा हां. आणि ॲसेटमध्ये अशा गोष्टी लिहा ज्या तुमच्या खिशात पैसे टाकतायत. बरं. त्या सगळ्या गोष्टी लिहा आणि उजव्या साईडला अशा गोष्टी लिहा ज्या तुमच्या खिशातनं पैसे काढून घेत आहेत. राईट. आणि हे जर तुम्ही कॉमेंटमध्ये शेअर करू शकले तर अतिउत्तम. आणि ना हे खूप अवघड टास्क आहे खरं तर. म्हणजे सुरुवातीला करताना अवघड वाटतं. एकदा करायला बसलो की मग आपल्याला सुचत जातं. पण सरांनी मला हे टास्क दिलं होतं की तुझे खर्च काय काय आहेत ते लिहून काढ आणि तुला पैसा कुठून जनरेट होतोय लिहून काढ. आणि मी एका पॉईंटला लॉक झालो होतो की मला कळेल, अच्छा मी हा उगाच इतके वर्ष खर्च करतोय असं मला झालं होतं. आणि पैशाचे सोर्स मला लिटरली खरंच 2-3च दिसत होते. मला ह्याच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं आणि हे सोर्स थांबले तर मी काय करायचं? एक्झॅक्टली. हे सोर्स थांबणं म्हणजे माझं काम थांबणं आणि जो माझा व्यवसाय आहे किंवा इतर कोणाचाही व्यवसाय असेल, मी आता फक्त माझ्या व्यवसायाबद्दल बोलतोय, पण कोणाचाही व्यवसाय ते काम थांबलं तर मग पुढचे किती महिने मी सस्टेन करू शकणार आहे, मी कसा सर्व्हाइव्ह होणार आहे. तर हे सगळं प्लॅनिंग आत्ता ह्या क्षणापासून करणं गरजेचं आहे. तर सरांनी दिलेला एक्सरसाइज आपण सगळ्यांनी करायचा आहे. तुमचे खर्च काय आहेत आणि कुठून पैसा जनरेट होतो हे लिहून काढा आणि या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्समध्ये प्लीज सांगा आणि तुमचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगा. तुमची जर केस इंटरेस्टिंग असेल तर ती केसच आपण इथे डिस्कस करू आणि ह्याचे Right. काही उपाय, त्याच्यावरचे काही मार्ग हे सुद्धा सर आपल्याला सुचवतील, शिकवतील आपल्याला पुढच्या भागात. तर याच्या आधीचेही भाग तुम्ही बघितले नसतील तर तेही बघा आणि पुढचा भाग आम्ही आणतोच आहोत. बघूया पुढच्या भागात वेल्दी माइंड्समध्ये.